पुन्हा साडेमाडे 3 या चित्रपटाचा टीजर आलाय आणि एखाद्या चित्रपटाचा जेव्हा सिक्वल येतो तेव्हा काही गोष्टी त्या चित्रपटाला पुश करतात पॉझिटिव्हली आणि काही गोष्टी त्या चित्रपटाची निगेटिव्ह बाजू ठरतात आणि चित्रपटाच्या समोर अडथळे निर्माण करतात. साडेमाडे 3 हा चित्रपट काही वर्षापूर्वी येऊन गेला होता. काही दिवसापूर्वी नवरा माझा नवसा या चित्रपटाचा देखील सिक्वल येऊन गेला. काही लोकांना तो आवडला, काही लोकांना तो अजिबातच आवडला नाही आणि त्यानंतर एरे एरे पैसा 3 हा चित्रपट देखील आला. तो देखील चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही जास्त कमाल करू शकला नाही. पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट 13 कोटीमध्ये बनला होता, परंतु त्याचं कलेक्शन फक्त 2.5 कोटी झालं. जरी महेश मांजरेकर सर असे म्हणाले होते की हा चित्रपट मी शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा सिक्वल नाही, तरी देखील लोकांनी त्या चित्रपटाला तसंच ट्रीट केलं आणि त्याला काही कारण होती. आता मला त्यामध्ये जायचं नाही. हे सगळं सांगायचा उद्देश इतकाच की ज्या मराठी चित्रपटांचे आता सिक्वल येत आहेत त्याला एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्याच्या मागे जी त्या चित्रपटाला पुश करेल, ती म्हणजे ते चित्रपट पास्ट मध्ये हिट झाले होते आणि तो चित्रपट ज्या लोकांना आवडलेला तो प्रेक्षक ते चित्रपट पाहण्यासाठी पुन्हा थिएटरमध्ये येईल. ऑलरेडी तो चित्रपट सगळ्यांना माहित असल्यामुळे मार्केटिंग चांगलं होईल वगैरे असे काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, 100% आहेत. परंतु काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या सगळ्यात मोठा अडथळा ठरू शकतात. ती म्हणजे आत्ताचा प्रेक्षक इव्हॉल्व्ह झाला आहे. ज्या चित्रपटांचं तुम्ही आता सिक्वेल करताय ते चित्रपट ज्या टाइम पिरियड मध्ये आले होते तेव्हाची जी फिल्म मेकिंग स्टाईल होती, तेव्हाचे जे विनोद होते, तेव्हाचा जो प्रेक्षक होता तो प्रेक्षक वेगळा होता आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. कोरोना नंतर किंवा कोरोनाच्या काळामध्ये मराठी प्रेक्षकांनी जगभरातला सिनेमा पाहिला, जगभरातली कॉमेडी पाहिली. सोशल मीडियावर जे मीम क्रिएट होतात आणि ज्या प्रकारची कॉमेडी आपल्याला पाहायला भेटते किंवा स्टँडअप कॉमेडियन यांच्या थ्रू काही कॉमेडी सुद्धा इव्हॉल्व्ह व्हायला लागले. या सगळ्या गोष्टी पाहता एक उदाहरण मी तुम्हाला देतो. सुनील पाल यांची कॉमेडी काही वर्षापूर्वी लोकांना आवडत होती. आज सुनील पाल यांच्या जोकवर लोक त्यांना ट्रोल करतायत. सुनील पाल ज्या लोकांना निगेटिव्ह ज्या लोकांबद्दल बोलतायत त्या लोकांना लोक आता पसंत करतायत वगैरे असं सिच्युएशन बदलले. कॉमेडी देखील बदलले, कॉमेडीची टेस्ट बदलले, फिल्म मेकिंग बदलले. लोकांनी इतर इंडस्ट्रीतले फिल्म मेकिंग पाहिले. लोक आता मराठी ऑडियन्स ग्रो झालाय, त्यांना वेगळे स्टोरी टेलिंग पाहायचं आहे. जर हे जे सिक्वल करून येत आहेत मराठी चित्रपट, या चित्रपटांमध्ये त्यांच्या पहिल्या पार्ट सारखीच फिल्म मेकिंग असेल, पहिल्या पार्ट सारखी कॉमेडी असेल, पहिल्या पार्ट सारखी त्या चित्रपटाला ट्रीट केलं गेलं आणि जर ते लोकांना नाही आवडलं तर ठीकच आहे. समजा की तसं जर नाही झालं, जर आपण एका जुन्या फिल्म मेकिंगचा, जुनी स्टोरी लाईन, जुनी स्टोरी टेलिंग स्ट्रक्चर आणि जुनी कॉमेडी घेऊन जर आपण सिक्वेल काढले तर मात्र ही गोष्ट त्या चित्रपटाला मार्ग ठरू शकते. त्याची 3 उदाहरणं मी तुम्हाला आत्ताच दिली. तर ठीक आहे, पुन्हा साडेमाडे 3 या चित्रपटाबद्दल मी पॉझिटिव्ह आहे. त्याचं एक कारण म्हणजे चित्रपटाची कास्टिंग. अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि एक नवा चेहरा म्हणून रिंकू राजगुरू असं या चित्रपटाची कास्टिंग टीजर मधून आपल्याला दिसते. 4-5 चेहरे आपल्या समोर आले. आणखीन काही लोक चित्रपटामध्ये ऑब्व्हियसली असणार आहे. ट्रेलर मध्ये ते आपल्याला समजेल. चित्रपट हा कॉमेडी जॉनरचा आहे. कॉमेडीची वर्क व्हावी, लोकांना आवडावी आणि लोक हा चित्रपट एन्जॉय करू शकतील असा चित्रपट बनावा. चित्रपटाची स्टोरी टेलिंग आणि स्टोरी खूप इंटरेस्टिंग असावी. ज्यांनी साडेमाडे 3 हा चित्रपट पाहिलेला नाही त्यांच्यासाठी मी प्रयत्न करतो की त्या चित्रपटाची स्टोरी एक्सप्लेनेशन व्हिडिओ तुमच्या समोर लवकरात लवकर आणायचा. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साडेमाडे 3 हा जो चित्रपट होता काही वर्षापूर्वी आलेला, त्या चित्रपटाची स्टोरी काय होती हे मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच. तर पुन्हा साडेमाडे 3 या चित्रपटाचं डिरेक्शन केले अंकुश चौधरी यांनी, सिनेमॅटोग्राफी सांभाळले संजय जाधव यांनी. ऑब्व्हियसली या चित्रपटामध्ये खूप मोठी मराठी इंडस्ट्रीची नावं आपल्याला पाहायला भेटतायत. हा चित्रपट चांगली कमाई करावा, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडावा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.